तुझा धर्म कोणता, कलमा वाचता येतो का? आणि या प्रश्नांचं उत्तर दिलं म्हणून धाड धाड झाडण्यात आलेल्या गोळ्या ही होती कालच्या पहलगामच्या हल्ल्याची धगधगती स्टोरी। काल झालेल्या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत तब्बल 30 जणांचा मृत्यू झालाय। अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्यात निरपराध लोक मारले गेले आणि 20 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले। याचे पडसाद देशभर उमटले। हा हल्ला एकट्या गोळीबारापुरता सीमित नव्हता, तर अतिरेक्यांनी लोकांना थांबवलं, त्यांची नावं आणि धर्म विचारला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। ही क्रूरता ऐकून काळीच फाटतं। एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं सांगितलं की माझ्या नवऱ्याला फक्त त्यांनी इतकंच विचारलं, तुझा धर्म कोणता, आणि माझ्या डोळ्यांसमोर गोळी झाडली। या भयंकर हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टन्स फ्रंट नावाच्या अतिरेकी संघटनेने घेतली आहे। पण हा भारतावर झालेला पहिला हल्ला नाहीये। याआधीही अशाच बऱ्याच भ्याड हल्ल्यांनी देशात अनेक निष्पाप बळी गेलेत। आता हे हल्ले नेमके कोणते, तेव्हा नेमकं काय घडलं होतं, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी। म्हणजे आज आपण बोलणार आहोत अशा रात्रीबद्दल जी मुंबईचं नव्हे तर अख्ख्या भारताचं काळीज हादरवून गेली। 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख इतिहासात काळ्या अक्षरांनी कोरली गेली आहे। त्या दिवशी मुंबई नगरीनं जो दहशतीचा तांडव बघितला तो कधीच विसरता येणार नाही। पाकिस्तानातून आलेले 10 दहशतवादी एका बोटीमधून मुंबईत घुसले। त्यांनी आपली शस्त्र स्फोटक घेऊन रात्री उशिरा गेटवे ऑफ इंडिया जवळ किनाऱ्यावर उतरले। तिथून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांवर दहशत पसरवायला सुरुवात केली। छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटी स्टेशन इथं सुरू झालेला गोळीबार इतका अचानक आणि भयंकर होता की लोक सैरावैरा पळायला लागले। 170 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि 50हून अधिक लोक मृत्युमुखी पडले। याच वेळी दुसऱ्या भागात ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट आणि नरिमन हाऊस या ठिकाणी दहशतवाद्यांनी कब्जा केला आणि 60 तासांचा थरार सुरू झाला। या हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे हे देशासाठी प्राण देऊन गेले। एनएसजी कमांडो आणि मरीन फोर्स यांनी शर्तीनं लढा दिला आणि अखेर सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला। एकटाच वाचलेला अजमल कसाब जिवंत पकडला गेला आणि त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करून पुढे फाशी देण्यात आली। या हल्ल्यात एकूण 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300हून अधिक लोक जखमी झाले होते। यानंतरचा दुसरा मोठा हल्ला होता आपल्या सैनिकांवर झालेला पुलवामा अटॅक। 14 फेब्रुवारी 2019 रोजी हा हल्ला झाला होता। जगभर व्हॅलेंटाईन डेची धामधूम असताना आपल्या देशात त्या दिवशी एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता। त्याचं झालं असं होतं की जवळपास 2500 जवानांचा ताफा 70 गाड्यांमध्ये भरून जम्मूवरून श्रीनगरकडे जात होता। त्यावेळी एका मारुती कारमध्ये स्फोटकं भरली होती आणि ती गाडी आदिल अहमद डार नावाच्या आत्मघाती दहशतवाद्यानं त्या ताप्यावर चिरडून नेली। स्फोट इतका भीषण होता की बस अक्षरशः उडून गेली आणि काही जवानांना वाचण्याची काही शक्यता उरली नाही। एका क्षणात 40 वीर जवान शहीद झाले आणि अजून बरेच जण गंभीर जखमी झाले। या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद नावाच्या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेनं घेतली आणि मग काय, भारत सरकारनं ठाम भूमिका घेतली। 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय वायुसेनेनं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून जैशचे तळ उद्ध्वस्त केले। ही कारवाई म्हणजे भारताचं दहशतवादावर थेट दिलेलं उत्तर होतं। पुढे तिसऱ्या हल्ल्यात आपल्या देशाच्या संरक्षण व्यवस्थेलाच त्यांनी लक्ष केलं होतं। तो हल्ला म्हणजे पठाणकोटचा हल्ला, जो 2 जानेवारी 2016 रोजी घडला। नवीन वर्ष सुरू झालं होतं, पण त्या पहिल्याच आठवड्यात देशाला दहशतीचा जोरदार धक्का बसला। पंजाबमधल्या पठाणकोट एअरबेसवर सकाळी पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी हल्ला चढवला। हे सगळे पाकिस्तानातून घुसलेले जैश ए मोहम्मद संघटनेचे सदस्य होते। त्यांनी सैन्याच्या गणवेशात येऊन चक्क लष्करी एअरबेसमध्ये प्रवेश केला आणि थेट शस्त्रास्त्रांवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला। हल्ला इतका प्लॅनिंगनं भरलेला होता की दहशतवाद्यांनी आधी एक स्थानिक पोलीस अधिकारी सलविंदर सिंग याला अगवा करून त्याच्या गाडीतून बेसपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला। त्यानंतर त्यांनी तिथल्या ताफ्यावर अचानक गोळीबार आणि स्फोट घडवले। या हल्ल्यात 7 जवान शहीद झाले। त्यात राष्ट्रीय सुरक्षा दलाचे एनएसजी लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचा देखील समावेश होता। हल्ला पूर्णतः संपवायला 4 दिवस लागले, कारण दहशतवादी बेसच्या आत लपले होते आणि सतत गोळीबार करत होते। पठाणकोट हल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो एअरफोर्सच्या मुख्य ठिकाणावर झाला होता, जिथं फायटर जेट्स, हाय सिक्युरिटी शस्त्रास्त्र आणि संवेदनशील तंत्रज्ञान ठेवली जातात। जर दहशतवाद्यांचा हेतू यशस्वी झाला असता
तर देशाचं मोठं नुकसान झालं असतं. यानंतरचा चौथा हल्ला झाला होता 13 डिसेंबर 2001ला दिल्लीच्या संसद भवनात. दिवस देशाच्या लोकशाहीसाठी काळा दिवसच होता, कारण त्या दिवशी थेट आपल्या दिल्लीच्या संसद भवनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दुपारी साधारण 11:30 वाजता 5 दहशतवादी एका गाडीमधून संसदेसमोर आले. त्या गाडीवर सरकारी स्टिकर होते, लाल दिवा होता आणि त्यांनी पोलिसांचा वेश घातलेला होता. म्हणजेच कोणी संशय देखील घेणारा नाही असा सगळा वेल प्लॅन केला होता. हे लोक संसदेत घुसताच त्यांनी गनफायर सुरू केला, बॉम्ब टाकले. त्यावेळेस खूप खासदार, मंत्री आणि अधिकारी संसदेत होते, पण आपले सुरक्षा रक्षक पोलीस आणि जवान यांनी प्रचंड धाडस दाखवलं. त्यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं आणि सगळेच्या सगळे 5 दहशतवादी ठार केले. या लढाईत 9 जवान आणि 1 माळी शहीद झाले. पोलिसांच्या तपासानुसार या हल्ल्यामागे पाकिस्तानातले लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचा हात होता. त्यामुळं भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आणि देशभरात संतापाची लाट उठली होती. बरं, हे उघड झालेले हल्ले आहेत, पण पाकिस्तानने अंतर्गत पातळीवर अशा प्रकारच्या अनेक कुरघोड्या केलेल्या आहेत. त्याला आपलं सैनिक जशास तसं उत्तर देतं, म्हणून आता त्या नराधमांनी थेट निष्पाप नागरिकांनाच टार्गेट करायचं ठरलं आहे. पण आता पहलगामचाही बदला घेतल्याशिवाय भारत शांत बसणार नाही. आता या सगळ्या हल्ल्याचं भारताने काय प्रत्युत्तर द्यावं असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.